याला चादर घेऊया, शाल नाही चादर. आदेश प्लाटे मोठा युट्यूबर होऊन दे हीच माझी इच्छा. आता अंग नाही धावला घरात देवात काय दलित्री घालून ठेवल्या अंग बिंग धावा. स्वागत आहे तुमचा, स्वागत आहे. शाल देऊन सत्कार केलाय जॉन्टी भाऊचा जिम मध्ये आल्याबद्दल. या जो खाली बनता कुठला पिक्चर? फटाकडे लावा, फटाकडे लावा. खूप 10-15 दिवसाच्या हातामध्ये रेडियम करून गेले. हातामध्ये रेडियम करून गेलं. वा, थँक्यू. असंच प्रमोशन करा. आदेश पाटील ब्लॉग हुआ की नाही तो काहे तुम इतना टाइम पास करे बे, करो जरा फटाक से, हमको जाना है. 21 दिवसाचे गणपती बघितला असेल, 10 दिवसाचे, 5 दिवसाचे, 8 दिवसाचे, 3 दिवसाचे, त्या 15 दिवसाचे कुठले आले? हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ लवली डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स. तर मंडळी, जसं की आता खूप लोक गणपतीत व्यस्त असतील 10 दिवस. सो 10 दिवस आपल्या ब्लॉगवर बऱ्याचशा जणांनी लक्ष दिलं, म्हणजे बघितलं नसतील. सो ज्यांनी आज म्हणजे खूप दिवसानंतर आज जर माझा चॅनल ओपन केला असेल तर तुम्हाला मी सांगतो की आपले 10 दिवसाचे गणपतीचे 10 ब्लॉग पडलेले आहेत, जे की जाऊन तुम्ही बघू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त आपण मागचा ब्लॉग टाकला तेव्हा बऱ्याचशा जणांनी मला मेसेज डीएम्स केले की तब्येत बरी नाहीये, का ब्लॉगिंग करतो, कशाला करतो, थोडा रेस्ट करायचा. तसं आता मी ओके तसेच एकदम परफेक्ट नाही, बट बऱ्यापैकी ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेणार आणि माझी काळजी घेतल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि तुम्ही कशा आहेत हेही मला कमेंट करून सांगा. सो तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज स्वागत करतो. आणि म्हणजे जसं की 10 दिवसच गणपती नसतात, तुम्हाला माहिती आहे 21 दिवसांचे सुद्धा गणपती असतात आणि 15 दिवसाचे सुद्धा आहेत. म्हणजे 15 दिवसाचे पहिल्यांदाच ऐकतो मी, त्याला जाऊन विचारेल की 15 दिवस कसे का बाबा. सो आज आता आपण चाललो दर्शनाला गणपतीच्या कोंडेरी गावात. सो पटापट निघूया आपण आणि भेटूया, कारण बरेचसे जण थांबलेत, आपल्याला ऑलरेडी लेट झालं. सो भेटूया आपण डायरेक्ट तिकडे. चलो. कैसा आहे म्हणजे तुला काय काय कर शकतो बरं? कैसा पिसा विचारतच नाही. किती काजू कतली नको रे, मोदक. गणपतीला मोदकचा मान आहे, काजू कतली नको. सो मंडळी, आम्ही आता निघलेलो आहोत. आमच्यासोबत अशी काहीशी मंडळी आहे. नेहल भाऊ, तुम्हाला तो पिक्चर माहित आहे का, जो खाली बनता? कुठला पिक्चर आहे तो? काय नाव नाही माहिती, तसा दिसतो ना हिरो. कमेंट करून सांगा. त्याला हा सुगावर आले बा. इकडे रोशन भाऊ आहे, भावीनगर सेवक आमचे पाटाकोलीवाड्याचे. आणि इकडे आहे आपला रोहित भाऊ, गळ्यातले माल म्हणजेच आपला वारकरी संप्रदायाचा अध्यक्ष त्याला बनवायचा आहे. जय हरी, रामकृष्ण हरी. अनलॉक कर ना आधी आयफोन. काय गुंडाबद्दल शांत मंडळी. असं आम्ही कायचा निघलेलो आहोत. आणि आमच्या अजून एक गाडी आहे जी की पुढे गेली. बिचारे माझ्यासाठी थांबले होते. धन्यवाद मंडळी, माझ्यासाठी एवढा वेळ थांबल्यासाठी. बिचारे 15-20 मिनिटं थांबले माझ्यासाठी. ठीक आहे बाबा, अर्धा घंटा थांबलो, त्याच्याबद्दल धन्यवाद. आमची एक गाडी पुढे गेले आणि आता ऑलमोस्ट आम्ही कोंढरीला पोहोचलेलो आहोत. म्हणजे आता कोंढरीला पोहोचलच ना आपण. सो आता आम्ही कोंढरीला, जसं की तुम्हाला बोलत चाललेलो आहोत, आता आम्ही पोहोचेलच. तर भेटूया आता आपण डायरेक्ट तिकडेच. त्या मंडळीला पण आपल्याला भेटायचं. मंडळी, आपण आता पोहोचलो आहोत कोंढरीला. याचं नाव जे सर आम्ही आगाच म्हणतो, याला नाव काय? स्वप्नील केणेकडे पोहोचलो. त्याने आज अंग नाही धावला घरात देवात काय दलित्री घालून ठेवल्या अंग बिंग धावाचा. जरा माणसाने पाणी घेऊन आले, आंघोळ करता पहिले मग पाणी दे. आणि म्हणतो तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. असं काहीसा एकदम आभाळ भरून आलेला आहे आणि बोट बीट सगळं काही व्यवस्थित. आणि इकडे गौरी आहे, आपली गौरी माता सुद्धा आहे. तसेच इकडे गणपती बाप्पा सुद्धा आहेत. दोघांचं त्यांनी गणपती बाप्पाचं डेकोरेशन पण तुम्ही बघू शकता, सुंदर आहे. कोणी केलं ना डेकोरेशन? येऊ झारा कुठले आणले तुम्ही? झारा ही आता संजिका म्हणजे खूप झाडा झुडपा डेकोरेशन केलं आहे. तसंच खाली पण इकडे मस्त सीन आहे. अरे काय मागला? आदेश प्लाटे मोठा युट्यूबर होऊन दे हीच माझी इच्छा. आला मनापासून मागला का? आणि आपली मंडळी अर्धी दाखवली, अर्धी बाकी राहिलेली. मग आणले ना? कुठे आहे आपला? यो काय आमचा पेड्यांचा बॉक्स? अशी आमची मंडळी आहे. देवाला अपेक्षा नाही पेड्यांची, देवाला आपल्या भक्तीची अपेक्षा आहे. पेढा आणला म्हणजे देव पावता असं नाही जय, समजला ना? पॅक झाला तो, आता काहीच बोलू शकत नाही. हा का इकडे स्वप्नील इकडे. मला एक समजत नाही मंडळी, तुम्ही 21 दिवसाचे गणपती बघितला असेल, 10 दिवसाचे, 5 दिवसाचे, 8 दिवसाचे, 3 दिवसाचे, त्या 15 दिवसाचे कुठले आल्या? 15 दिवस का ठेवल्यात? पत्ती गेला इकडे. इकडे कसला नवस होता इकडे ना, इकडे कसला म्हणजे कसं काय लगीन बिगीन तुझा पोरबीर बघले, भेटली पोर असा? हा 5 दिवस जास्त जिकाव म्हणून तुम्ही 5 दिवस वारून गणपती ठेवल्या. अरे काय केले ना, काय नाही म्हणलेली. कुठे एवढं माझा महाराष्ट्र माझा. हा
काय सांगता आई बोललेली आहे तो मस्ती करत होता. आई बोललेली आहे असं काहीतरी नवस म्हणून 15 दिवस आहे. नाही तर काही पण विचार करतो जयेश. माझा काय आता तुम्ही मला शीट पण देत नाही मंडळी. काय सांगितलं ना कसं काय 1 2 तू जरी बसला तरी किती होतं 1 2 3 4 5 6 7 हा मग ठीक आहे. मग तुम्ही इथंच काय डिस्कस करता. आपल्याला खेळायला बसू तेव्हा कर ना डिस्कस. काहीच आपल्याला जेवायला वाढलेलं आहे आणि आपली मंडळी अशी काहीशी जेवायला बसलेली आहे. रोशन असती ना जरा. अरे हो पत्ती घेऊन केला जेवायला बसले हो. तिने पत्ती कोणी सोडणार हो. पहिले जेवून घ्या. हे सगळी मंडळी बसलेली आहे. हे लाजू नका रे बिंदात जेवा. रोहित लाजू नको हा बिंदात जेव. मी कुकर भात जेवलं. पब्लिकला माहिती आहे मी एवढं जेवितच नाही. त्याने व्हेज आहे ना जरा कमी गाडी चालतं आपली. उद्या नाही आता 21 दिवसाचा गणपती झाल्यावर भेटतो तुम्हाला. कोण नाही खाला मी काल खाले. कोण 12 महिने नाही आयुष्यभर. 12 महिने नाही आयुष्यभर आहे रोहितचा. आयुष्यभर वेजच खाणार तो. दादा इथं सरपंच अरे मस्ती करतो. अरे त्यांची पण आलूवाडी खाली रे 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 काय रे. आमच्या पण सगळ्या त्यांनीच खाल्या. तुमच्या पण खाल्या का आता जाऊ सुका सुका. मंडळी आता जेवण वगैरे झालं. आता गणपतीत आपला जुगा पत्ती खेळतो. पत्ती खेळला आम्ही आलो आहोत. जयेश भाऊ इकडे नेहाल रोशन भाऊ साहिल आहे सोमनाथ बोलता काय रे ना शिवम स्वप्नील केने. रोहित कुठे गेला. रोहित काय रोहित दिसच नाही. रोहित आहे इकडे. जय राजे कबा हरी आहे. अरे आली बिली घालून नेहाल भाऊ पहिलाच गेमीन 75 पॉईंट गावला. आता जाऊ दे एंट्री घेऊन मोकला हो ना तू 20 डबल. पैसे जमा करा आता पहिला. हे पैसे जमा नाही केलं. अरे तो हेडवालाच पालाच्या माझे पैसे मागाल कुठले तुम्ही. मंडळी आम्ही काय जास्त पैसा आपला तू तुझा पैसे पाठव पहिला. हा गुगल पे करताना मी लिहेल. कोण शिकलेला कोण आहे इथं. तू अडाणी आहे. अरे चल पैसे दे. अरे गेम झाले. चल मग उठ जागी कोणतरी बसू दा का बस. याचे गेम झाले. कोण चेंज केला काही काय काय चॅटिंग करायची आहे. भाऊ कुठे चालले. कुठे चालला भाऊ. इथं एकविरीला चाललो ना. रोहित भाऊ तुझा काय काम आहे एकविरीला. बाबा 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 रा ठोक त्याच्या ठोक ठोक. मंडळी या ड्रायव्हरला ड्रायव्हिंग येत नाही या जयला. ही मंडळी निघली आपली गाडी मागे. चला रे हे मला पुढे बसू नको ना यार. उलटी वॉमिटिंग होईल मला. रोशन मागे बस ना. वॉमिटिंग होईल मला. वॉमिटिंग होईल वॉमिटिंग. मला मागे जमणार. मग ड्रायव्हिंग सीट द्या मला. नेल तू बस मागे. नेल मी ड्रायव्हिंग करता तू बस मागे लागला तर. काय सांगता हो येता चल ना. कोण अंकल. माझी गाडी स्कूटी आहे. स्कूटी मग इथं कुठे आहे रे माझी स्कूटी. सो मंडळी आता आम्ही स्वप्नील भाऊकडून निघलेलो आहोत आणि आमच्यातला एक गाडी गायब झालेला आहे. आता आम्ही तिघच राहिलो. एक त्याच्या गाडीत गेला तुम्ही बघितलंच. आणि मी वॉमिटिंगचा मगाशी म्हटलं. सो तुम्ही आता सगळं शेअर करतो तुमच्याशी एक गोष्ट अजून शेअर करतो की मला मागे बसलं नाही की वॉमिटिंग थोडा वेळ बसू शकतो. जास्त वेळ जमत नाही. मी एकदा ड्रायव्हिंग करतो रॅदर मग ड्रायव्हिंगच्या बाजूची सीट जी की आता रोशन बसलाय आणि मग मागे माझे असे आदवत होते. सो आता भेटूया आपण पुढे. चलो आता फ्रेश वगैरे झालेलो आणि आता आपण निघलोय. जसं की तुम्ही बॅग बघत असाल जिमला. सो आता पटापट निघूया जिमला. भेटूया जिम मध्ये. चलो ट्राय अगेन. लाईट बीट लाव ना. काय कालो करून ठेवले यार जिम मध्ये काय कालो करून ठेवले यार. काय 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 थांब एक मिनिट थांब. व्हॉइस वाला बंद करू दे मग कॉपीराइट येईल ना. हा काय सांगतं. कशाने शांतता वाटते. ब्लू लाईट मध्ये काय संबंध आहे. संबंध लाईटीशी आणि हृदयाशी आणि काय 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 काय
काय काय काय शब्द होता ते? कशी संबंध आहे हृदयाशी? काय मंडळी डेंजर डायलॉग मला, म्हणजे हादरा बसला मला असा. हृदयाला धडकण म्हणजे अशी स्टॉप झाली. काय बोलला? हृदयाशी काय संबंध? आता तुम्ही जरा घ्या, चला आता कपडे चेंजेस वगैरे करून. कपडे मी हेच घालणार, कपडे नाही चेंज करत मी, शूज वगैरे घालतो. आणि काय नाही 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 यार, मी मंडळी 12 दिवसानंतर जिमला आल्या. 12 नाही 15 दिवसानंतर, म्हणजे दहीहंडीच्या नंतर 1-2 वेळेला आलो असेल. आणि आज ना लेख सांगतो तुला, काही लाज लज्जा थोडीशी शरम, रहम कर मेरे पे रहम. म्हणितदा बी आहे का आज? बाबा कशाला आलो मी या टायमाला? हे काय मारतात आपल्याला? आज मी काल मिक्स वर्कआउट घेतलाय का? नाही, काल चेस्ट आणि हे मारलं मी, आपला चेस्ट आणि शोल्डर मारलेले. आज काय? बॅक बायसेप. सरची कलाकृती बघू शकता, सगळा हाताने काढलेलं चित्र बघा. बॉटलवर बॉटल किती सुंदर काढलेलं आहे. हा, शरीराची कृती करतो, हे चित्रकृती मी करत नाही. मस्त काढले पण बॉटलवर, आवडलं मला. माझे न चुकता बघणारे ब्लॉग. कुठला शब्द तुम्ही नोटीस केलं मला सांग जरा. नाही 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 सांग सांग. म्हणजे तर सांगतो तुला एक शब्द जो कंटिन्यू ब्लॉग मध्ये बोलतो, तर मलाच आठवत नाही. होपसो असेल, बट असेल, अंडरस्टँड असेल, हेच शब्द सांगतो तुला. हा सांगतो नक्की सांगतो. एक माणूस माझा जिम मधला जो न चुकता माझे ब्लॉग बघतो, प्रत्येक ब्लॉगाने नोटीस केला कुठे शब्द, तो शब्द मी कमी करू की फक्त असं सांगा म्हणून सांगतोस? ठेवू ना, चांगलं वाटतं. म्हणजे त्याने परवानगीचा विषय क्लोज. आपल्या आटेली वॉटरची पब्लिक त्यांना ओळखतच असेल. द ग्रेट क्रिकेटर, त्यांच्या जमान्यातले. आणि अजून पण अंडरआर्म क्रिकेटला 1ला 4 मारलेलं मला अजून पण आठवतं. आता लेटेस्ट मध्ये ना, मला आठवतं ना 1ला 4 आताच म्हणजे लेटेस्ट मध्ये मारलेलं. तो अशी सगळ्या जिम मध्ये. सरांचं लक्ष नाही माझ्या बॉडीवर सध्या, सरांचं लक्ष नाही म्हणून माझी बॉडी बनव. मला बरेचशे ब्लॉग मध्ये कमेंट करतात का बॉडी काय नाही बनव, या सरांमुळं हे लक्ष देत नाही माझ्यावर. महिन्यातून किती दिवस येतो? मॅटर नाही करत. ओके, तू डिझर्व करतो त्याला. हा, डिझर्व करतो चालू. समेट या मंडळी वर्कआउट करताना. चला मंडळी. म्हणितानी फोन करून विचारला वहिनीला, म्हणजे त्याच्या वाईफला, की काय मी शब्द बोलतो. काय शब्द आहे तो? बिकॉज ऑफ हा शब्द खरंच एवढा बोलता आम्ही का नोटीस करायला लागली, म्हणजे बोलायला लागलं तर बघायला लागेल. काय मला पण मी नोटीस केलंय ना, तर म्हणून तुला बोललो. बघायला लागेल. बिकॉज ऑफ म्हणिता म्हणून मी जिमला येतो. बिकॉज ऑफ. 1 2 3 4. काय 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 फटाकडे लावा. खूप 10-15 दिवसाच्या कालावधीने हा घडी आलेला आपला. अरे यो तरी दिसत, तो मागचा घरी तर मला 4-5 वर्षांनी दिसत. आता या आले ना, लग्न कार्य घटीत जवळ आलेला आहे ना. हार्दिक स्वागत. या स्वागत आहे तुमचा, स्वागत आहे. शाल देऊन सत्कार केला आहे जॉन्टी भाऊचा जिम मध्ये आल्याबद्दल. या हे तो तांब्या मांडित तांब्या मांडित. या गणपती गेले गावाला, आता तुम्ही आले जिमला. या 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 स्वागत आहे तुमचं आमच्या जिम मध्ये. चैन पडे ना आम्हाला, गणपती गेले गावाला, जिमला चैन पडे ना आम्हाला. काय नवीन माणसं यायला लागल्या जिमला. हा, याला चादर घेऊन ये, शाल नाही चादर. याला चादर घेऊन ये, चादर शाल नाही. भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काही बड्डे बिड्डे नाही त्याचा. आता बड्डे विश कर ना म्हणता. म्हटले काय करतील, कोणचा कवा बड्डे, कोणचा कवा काय पत्या नाही. हा झाला ना आपला फायनली माझा वर्कआउट झालाय. तर फटाफट निघूया. आता वाजल्या 6:30. आपला 7 वाजता पोचायचं एक ठिकाणी. मला घरी गेलो, आंघोळ केल्यावर चालतो. भेटूया आता आपण घरी. चला नाही, आता जसं की तुम्हाला बोललो जिम मधून फटाफट निघलो. आणि आपला तेजा भाऊ, सुमित भाऊ, ऋषिकेश कुठे गेला? काय लपतं काही. आम्ही तिघं आता चाललेलो आहोत स्वामी समर्थांच्या मठात. सो आता आपण फटाफट निघूया, कारण आम्हाला आरतीसाठी चाललो मिळेल आम्ही स्पेशली. कारण आरती आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. 7 वाजताची आरती आहे. आता फटाफट आपण आरतीसाठी जाऊया. आणि समोरच आपल्याला स्वामींचं दर्शन सुद्धा झालेलं आहे, हे तुम्ही बघू शकता. थांबा हात काढशील तेव्हा दिसेल ना. हे बघा
सो आता भेटूया आपण आता मठातच पटापट. आणि आपल्यासोबत आहे तुम्हाला जसं दाखवलंच सुमित, तेजस भाऊ आणि ऋषिकेश भाऊ आहे. चला पटापट भेटूया आता मठात. चलो. तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत मठात आणि इकडे भरपूर आयुष्य संतोषी मातेचा पहिल्याच आपल्याला दर्शन झालेलं आहे. इकडे फक्त स्वामींचंच नाही, इकडे बरेचसे मंदिर सुद्धा आतमध्ये. बजरंगबलीचं मंदिर सुद्धा आहे मंडळी, तेही तुम्ही बघू शकता. दक्षिणमुखी मारुती मंदिर. जय श्रीराम. अरे म्हणजे हे आहे ना, इथे त्या महाराजांना जेव्हा समजलं ना तर त्यांचं रूप आलेलं, तेव्हा त्यांनी ते आणून इथे मुखडा लावलेला. मुखड म्हणजे इथे गणपतीचं रूप आलेलं आहे झालेलं असं. तसंच अक्कलकोटला पण आहे ना महाराजांचं 3 हे आलेलं आहे मोठं. अच्छा. आहे काय अक्कलकोटला आपण जाऊच लवकर मंडळी. सो असं सगळं आहे इकडे. याचा ब्लॉग आधी पण होता एक माझा. ते गुरुदत्तांचं मंदिर सुद्धा आहे. तसेच इकडं आपला गणपती बाप्पांचं मंदिर सुद्धा आहे. तसंच इकडं आपलं भोलेनाथ शंकरांचं मंदिर सुद्धा आहे. लिंगेश्वर मंदिर. हर हर महादेव. सो मंडळी आताच आम्ही आरती वगैरे आमची घेऊन झालेले. आरतीच्या वेळेला मला काही ब्लॉग काढायला जमलं नाही आणि खूप खूप गर्दी होती आज गुरुवारच्या मुले. मजा आली आरतीला. कसा वाटला भाऊ आरतीला? एकदम मस्त. हां ऋषिकेश, हाऊ वॉज फील इन आरती? मस्त वाटला मला. तर मी कंटिन्यू येत असतो कधीतरी. आता ते गुरुवारी आरतीला आपला ब्लॉग करता येत नाही. कधीतरी अल्टरनेट डेला आलो ना म्हणजे गुरुवार सोडून, तर आपण नक्की आरतीचा ब्लॉग दाखवतो तुम्हाला. हां बघू तेच ते. कशाला या सुमितला तर नखरच पक्क. हो ना हो ना, काय लाईट मारील ना काय नाही. नाही नाही बस ना. सो मंडळी खूप मजा आली आरती. सुमित कसं वाटलं आरतीला? खूप छान वाटलं रे. खरंच मंडळी खूप मजा आली आरतीला. गुरु धन्यवाद मंडळा. सो नक्कीच आपण गुरुवारच्या व्यतिरिक्त आलो ना कधी आरतीला, म्हणजे येत असतो मी पण. त्या दिवशी ब्लॉग पाहिजे आपला. तर मंडळी आज दिवस किती आहे? 12व्या दिवशी विसर्जन आहे. पण मस्त मंडळी फेटे बिटे घालून सगळं आणि रथात गणपती बाप्पाला मस्त त्यांनी मिरवणूक काढलेली आहे विसर्जन. पोलीस स्टेशनचा गणपती वाटतं मंडळी. हो हो, ते का पोलिसांच्या गाड्या पण आहेत पुढे. मस्त मंडळी आहे. आता भेटूया पुढे. इथं आम्हाला नाश्त्याच्या इथं कल्पे, आम्हाला कल्पे भेटलं. कल्पेचा काय आहे? काकडीचा कोणता सँडविच? खतम टाटा बाय बाय. खतम टाटा बाय बाय. तर मंडळी आता आम्ही आल्या नाश्ता करायला आल्या. सँडविच खायची आमची इच्छा होती. तर मंडळी सुमित काय लिहिले या हाता? काय 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 हातामध्ये रेडियम करून मिळेल. हातामध्ये रेडियम करून मिळेल. वा थँक्यू. असंच प्रमोशन करा. आदेश पाटील ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि धन्यवाद मंडळ, आभार. आहे असंच आता तो तिथं हाताने केलं ना, तिथं तू याच्या जसं तुम्ही आता हाताने केले ना तसं तू आता तिथं रेडियम नाही करा आणि आदेश पाटील ब्लॉग टाकून दे. सबस्क्राईब लाईक नक्की करा. हे आलं का ना आपली भैया? 1 लाख झालं नक्की. आणि आपली पब्लिक करेल. भैया हुआ की नाही? तो काहे तुम इतना टाइम पास करे बे? करो जरा फटाक से, हमको जाना है. आणि भैया लय टाइम पास करते भैया. सर्विस लो आहे जरा. कौन सा बना है? तंदूर. मंडळी भेटूया आता आपण खाऊनच. चला मंडळी यांचे मी खाऊन घेतलं ना. मला गाडी खायला आणले. बोलतो काय झालं? टाइम झाले बोलतो. अरे चौथा खात तू ते सांग ना. चौथा खात नाही ना, तुमच्या अशा एक एकच पीस खाले म्हणजे यांचा ते नॉर्मल टोस्ट होतं म्हणून. आता माझा तो तंदुरी आहे बोलतो टाइम लागेल तुला खायला असा तसा. या मी तिघावी घेतला खाऊन मंडळीनं. मला गाडी तसं गाडी कम्फर्टेबल आहे खायला. स्वतः मंडळी भेटूया आपण खाऊनच. सो मंडळी आताच घरी आलो आरती करून आणि आता झोपायचीच तयारी आहे. सो म्हटलं ब्लॉग एंड करूया. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल. गणपती दर्शन झाले तुम्हाला 10 दिवसानंतर सुद्धा. आणि तसंच जिममधला आणि स्वामींचं दर्शन सुद्धा झालं. श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हाला म्हणतो, कारण बोलायचं राहून गेलं होतं. सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक याचा वर्षाव झाला पाहिजे. सबस्क्राईब शेअर झाला पाहिजे आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय बाय.